आपल्यासोबत शहरातील नागरिक आहेत, त्यांना विचारूया. दादा, मला सांगा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात, त्यांची या ठिकाणी आल्यानंतर निराशा होते असं वाटतं तुम्हाला? 100% निराश होते. कारण आता जगभरामधून या ठिकाणी माँसाहेब जिजाऊच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जिजाऊ भक्त या सिंदखेड राजा शहरामध्ये येतात. परंतु या ठिकाणी आल्यानंतर या वास्तूंची जी भग्न अवस्था आहे, ज्यावेळेस हे पर्यटक पाहतात त्यावेळेस 100% या लोकांची निराशा होते. आता या ठिकाणी आपण जर बघले, राजे लखुजीराव जाधव यांची ही समाधी आहे. 1629ला त्यांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर राजे जगदेवराव जाधव यांनी 1630 ते 1640 मध्ये या समाधीचं बांधकाम केलेलं आहे. परंतु 300-400-500 वर्ष झाले या समाधीला काही झालं नाही. परंतु आताच्या प्रदूषित वातावरणामुळे या दगडावरती त्याचा परिणाम होत आहे. आता परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी 9 ते 10 क्विंटलचा दगड वरून खाली कोसळलेला आहे. तर यावेळेस ज्यावेळेस पर्यटक या ठिकाणी येतात आणि ही अवस्था ज्यावेळेस पाहतात, 100% त्यांची निराशा या ठिकाणी होती. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केंद्रीय पुरातत्व विभागाला विनंती करतो, खरं तर या निराशेमय अधिकाऱ्यांमुळे खरं तर ही सर्व दुरावस्था या ठिकाणी होत आहे. शासन पैसा देतं, सर्व देतं, पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे, अक्षम्य दुर्लक्षामुळे या सर्व वास्तू आज निस्तानभूत होत आहे. या ठिकाणी आम्ही मागच्या काळामध्ये दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी पुरातत्व विभागाला निवेदन दिले, परंतु निवेदनाला कायम केराची टोपली दाखवतात हे लोक. आम्ही मागच्या काळामध्ये निवेदन दिलं तर यांनी त्या अधिकाऱ्याने आमच्या काही कार्यकर्त्यावर डायरेक्ट केसेस दाखल केल्या होत्या. तर यांचे हे जी मुजुरी आहे, या मुजुरीला कोणीतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आळा घातला गेला पाहिजे आणि याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन याची संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी तात्काळ होणं गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या काळात हा इतिहास संपणार एवढं मात्र निश्चित, आणि याचं सर्व पाप आपल्यावरती येणार आहे. हा जो इतिहास आहे या सिंदखेड राजा नगरीला लाभलेला, हा येत्या काळामध्ये नष्ट होऊ शकतो अशी भीती इथल्या सिंदखेड राजा नगरीतल्या रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. आणि या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांची घोर निराशा या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होते असा आरोप सुद्धा इथल्या नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे. कॅमेरामन निलेश देशमुख.